बदलापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। एक 28 वर्षीय तरुणी चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना तिचा जे आहे रेल्वे रुळावर पडून मृत्यू झालेला आहे आणि या धक्कादायक घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये देखील संतापजनक वातावरण आपल्याला बघायला मिळालं। खरं तर बदलापूर रेल्वे स्थानकावरती वाढती रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्यामध्ये कमी असलेल्या रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या या वाढवण्यात याव्या अशी देखील अनेक वेळा मागणी येते। आज आपल्यासोबत बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे असणार आहेत। यांनी वारंवार या संदर्भात जे आहे पाठपुरावा केलेला आहे, डीआरएमला सुद्धा लेटर दिलेले आहे, निवेदन दिलेले आहेत की बदलापूर रेल्वे स्थानकावरती लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवा। मात्र आजची जी धक्कादायक घटना घडली त्यानंतर त्यांची भूमिका या संदर्भात कशी असणार आहे, भविष्यामध्ये अशा घटना कधीही घडू नये यामुळे त्या काय करणार आहेत ते आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला देखील हा प्रश्न पडतो की नगराध्यक्षा यांचं जे काम असतं ते म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेपुरतं मर्यादित असतं का, ते त्याच बघतील। परंतु प्रत्येक प्रवाशाला असं वाटतं की कुठल्या तरी लोकप्रतिनिधीने पुढे येऊन रेल्वे प्रशासनाकडे सुद्धा विनंती केली पाहिजे आणि ज्या काही रेल्वेच्या समस्या आहेत त्या देखील मांडल्या पाहिजे आणि तोच पुढाकार रुचिताताई घोरपडे जे आहेत ते घेत आहेत। तर मॅडम, आज जी घटना घडली बदलापूर रेल्वे स्थानकावरती, आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही सुद्धा जी घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपस्थित होतात, तुम्ही सुद्धा पाहणी केली प्रत्यक्षात जाऊन, इव्हन रुग्णालयामध्ये सुद्धा तुम्ही गेला होतात। काय माहिती मिळते, ती मुलगी नेमकी कुठली आहे, आपण ज्या वेळेला पाहणी केली काय माहिती समोर आली? आज सकाळी मला जेव्हा फोन आला की ताई असं असं ऍक्सिडेंट झालंय, चालत्या म्हणजे ट्रेनमधून एक मुलगी पडली, असं तेव्हा मला समजलं। तर खूप म्हणजे वेगळंच वाटलं, असं दुःख वाटलं की नाही, असं नाही व्हायला पाहिजे। मी त्वरित तिथे स्टेशनला जाऊन स्टेशन मास्टरची भेट घेतली। तोपर्यंत त्यांनी बॉडी उचलून पुढे पाठवली होती। मला आधी समजलं की कल्याणला गेलीये, तर तिथे स्टेशन मास्टरशी बोलल्यानंतर मला समजलं की त्या मुलीची डेथ झालीये, त्याच्यामुळे मग पोस्टमॉर्टमसाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात ती बॉडी पाठवली, असं मला तेव्हा समजलं। मग मी त्वरित ग्रामीण रुग्णालयात पण जाऊन भेट घेतली। आधी मला असं वाटलं की मुलगी आहे, पण तिथे गेल्यावर लक्षात आलं, आधार कार्ड वगैरे तिचं बघितलं, तिची सगळी माहिती घेतली। पोलीस जे आहेत, रेल्वे पोलीस, त्यांनी पूर्ण माहिती दिली। ती मुलगी जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सी मधली आहे। मागील 1 वर्षापासून ते तिथे राहत आहेत, दोघं नवरा बायको। सासर तिचं सातारा आहे आणि माहेर अलिबाग आहे। अशी ते जॉबसाठी म्हणून ते बदलापूरला इथे राहत होते। मिस्टर तिचे दादरला जॉबला जातात आणि ते सकाळी लवकरच गेले होते आणि हिचा जॉब ठाण्याला असायचा। रोज 8-10च्या ट्रेनला ती जात असायची। आज तिला थोडासा स्टेशनला पोहोचायला उशीर झाला आणि ट्रेन सुरू झाली होती, तर धावती ट्रेन पकडण्याचा तिने प्रयत्न केला आणि तिचा बॅलन्स जाऊन ती रुळावर गेली आणि उजवी बाजू तिचे हात आणि पाय असं दोन्ही ट्रेन खाली गेलं। मी प्रत्यक्ष बॉडी पण तिची बघून आली आणि त्यात तिचा मृत्यू झाला। खूप दुर्दैवी घटना आहे ही, पण मला वारंवार ह्याच्या आधी सुद्धा नागरिकांचे, म्हणजे मी आत्ता नगराध्यक्ष झाले आहे, पण ह्याच्या आधी सुद्धा नगरसेवक असताना सुद्धा मी वेळोवेळी ट्रेनचा प्रवास करून महिलांच्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस वारंवार केलेला आहे। तर आता नगराध्यक्ष झाल्यावर तर माझं प्रथम कर्तव्य आहे, तर त्या कर्तव्याच्या ह्याच्यानुसार आम्ही मागील 21 तारखेला रेल्वे डीआरएमची भेट घेतली आणि त्यांच्याकडे प्रश्न मांडले। पीक आवर मधल्या गाड्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही 15 कारचे इथे गाडी येण्यासाठी सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही ठेवलं आहे। त्याच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली आणि ह्याच्यामध्ये आम्ही मेन्शन पण केलेलं आहे की कुठल्या कुठल्या गाड्या तुम्ही 15 डब्या आल्या पाहिजे आणि त्या पीक आवर मधल्या सगळ्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या अशा। तसेच रेल्वे आणि ह्याच्यामध्ये महिला आरक्षित जेव्हा 15 कार्स येतील तेव्हा महिला आरक्षणाचं रिझर्वेशन सुद्धा वाढवावं अशी पण आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे। महिलांसाठी स्पेशल ट्रेन्स, पण स्पेशल ट्रेन्स येण्यासाठी आपल्याला 3ऱ्या-4थ्या लाईनचं काम होणं महत्वाचं आहे। आम्ही डीआरएमला त्याच्या संदर्भात पण ह्याच्यामध्ये विनंती केलेली आहे की 3ऱ्या-4थ्या लाईनचं काम पण युद्ध पातळीवर व्हावं आणि जेणेकरून ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढेल आणि आम्हाला एक स्पेशल लेडीज ट्रेन सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला चालू करायची आम्हाला विनंती करता येईल। आम्ही अशी पण केलेलीच आहे, पण त्या विनंतीला जोर देता येईल आणखीन, असं आहे। आणि ट्रेनच्या फेऱ्या वाढल्या तर आपोआप गर्दीवर नियंत्रण येईल आणि हे जे ऍक्सिडेंट्स होत आहेत
की चला आता ही एक 8-10ची ट्रेन गेल्यानंतर पुढची 10 मिनिटात जर ट्रेन असती तर त्या बाईनी ती ट्रेन पकडली नसती, पकडायचा प्रयत्न केला नसता. कारण काय प्रॉब्लेम असा होतोय की ट्रेनचं टायमिंग कुठेतरी फ्लक्च्युएट झालेलं आहे. ट्रेन वेळेवर येत नाहीयेत. वेळेवर आली तर तीच ट्रेन पकडून त्यांना वेळेवर कामावर पोचायला लागतंय. का तर नाही तर त्यांचं सॅलरीमध्ये कटौती होतीये. हे प्रकार खूप घडत चाललेले आहेत. त्याच्यामुळे लोकांची मागणी होती. तर त्या अनुषंगाने आम्ही डीआरएमची भेट पण घेतली. आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की मी स्पेशली तुमच्या बदलापूरकडे लक्ष देईन. ट्रेनच्या फेऱ्या जास्त कशा वाढवता येतील. जो ट्रेनचा गॅप जास्त आहे, काही ट्रेनमध्ये जवळजवळ 40 मिनिटाचा गॅप आहे, तो गॅप पण कसा भरता येईल ह्याच्यासाठी प्रामुख्याने मी जास्त प्रयत्न करेन असं आश्वासन आम्हाला डीआरएम साहेबांनी दिलंय. त्याच्या व्यतिरिक्त स्वच्छतेच्या बाबतीत असो, शौचालयाच्या बाबतीत असो, शौचालयाच्या बाबतीत आम्ही ई टॉयलेटची काम सुरू पण झालेलं आहे प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडला, सीएसटी साईडला. तर हळूहळू प्रत्येक कामाला आम्ही प्राधान्य देत आहोत. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आमचं काम चालू आहे. जेवढं लवकर डीआरएम जे आहेत ते काय बोलतायत, म्हणजे रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याबद्दल त्यांनी काही उत्तर दिली आहेत का? नक्कीच दिली आहे. ते म्हणाले की आमचं आता हे 15 कारसाठी त्यांचं असं म्हणणं आहे की सीएसटी टू बदलापूर असे 4 प्लॅटफॉर्म असे आहेत, 4 स्टेशन असे आहेत की जिथे आम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं थोडंसं काम दिरंगाई होतीये. मेजर्स प्रॉब्लेम्स आहेत तिथे. कुठे जागेचा इश्यू आहे, कुठे बिल्डिंग्स आहेत, कुठे काय. अशा प्रकारे त्यांना ते प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यामध्ये त्यांना डिले होते. पण ते म्हणतात तरी पण आम्ही जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करून प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण करून 15 कार तुमच्या बदलापूरला किती लवकरात लवकर आम्हाला देता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही अशी मागणी केली होती की येत्या मार्च-एप्रिल पर्यंत तरी सुरू कराव्यात, जेणेकरून लोकांना त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल. एक कार जरी सुरू झाली तरी सुद्धा लोकांना एक आमच्याबद्दल, आमच्या प्रयत्नांवर विश्वास बसेल की खरंच आमचे प्रयत्न चालू झालेले आहेत. मॅडम, यापूर्वी देखील खासदार जे आहेत त्यांनी देखील डीआरएम ला भेट दिली होती, परंतु त्यांनी सांगितलं की जोपर्यंत 3री-4थी लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. बदलापूरकर तुमच्याकडे विनंती करतायत की तुम्ही असा देखील पाठपुरावा करावा पुढे की ऍटलीस्ट कमीत कमी ज्या ट्रेन आहेत त्या तरी वेळेवर सोडण्यात याव्या, म्हणजे जेणेकरून बदलापूरकर वेळेवरती निश्चित ठिकाणी पोहोचू शकतील. आता त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा टाइम पिरियड दिला होता की मॅडम पुढील 8 ते 10 दिवसात तुमच्या ट्रेनचं टायमिंग आम्ही रेग्युलर करू, असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही त्यांना 1 तारखेपर्यंतची वेळ दिली होती. आता मंडेला आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करून त्यांना परत एक विनंती करणार आहोत की कुठल्या कुठल्या ट्रेन्स वेळेवर येत आहेत, कुठल्या येत नाहीयेत का, कुठल्याच येत नाहीयेत, हे सगळा रिपोर्ट आम्ही त्यांना परत एकदा देणार आहोत, जेणेकरून ते आणखीन त्याच्यामध्ये जास्त करून लक्ष घालून ते ट्रेन्स वेळेवर आणतील. बदलापूरमधील रेल्वे प्रवासी आहे, अनेक महिला देखील आहे ज्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. काय सांगाल त्यांना? काळजी घ्या किंवा काय बोलाल त्यांना? महिलांनो, आपली तारेवरची कसरत रोज चालू असते. आपण घरातही तितकंच काम करतो, आपल्या कुटुंबासाठी आपण बाहेर जॉबला सुद्धा जात असतो. मला माहितीये कोणालाही हौस नसते धावत ट्रेन पकडायची किंवा गर्दीमध्ये जाण्याची, पण वेळ अशी येते की कधी कधी तसं करतात. पण माझी सगळ्या महिला प्रवाशांना किंवा इतरही सगळ्या प्रवाशांना, रेल्वे प्रवाशांना विनंती आहे, एक दिवस वेळ चुकली तर तुम्हाला कामावर लेट पोचाल, तुम्हाला सॅलरीमध्ये तुमची कटौती होईल, पण जर जीव गमावला तर सगळंच थांबून जातं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की धावती ट्रेन कधीच पकडू नका. एक ट्रेन गेली तर दुसरी ट्रेन येईल, त्या ट्रेनमध्ये जा, पण धावती ट्रेन पकडू नका, एवढी माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे. आणि आपला अमूल्य असा जो जीव आहे आपण गमवू नका, कारण काय माणसाचा जन्म प्रत्येक वेळेस मिळत नाही. आणि अशा जर चुका आपल्या आयुष्यात घडत गेल्या तर खरंच कुठेतरी त्याला गालबोट लागल्यासारखं होतं. तर आमचे प्रयत्न चालू आहेत. मी तुम्हाला निराश करणार नाही. मला तुम्ही खूप विश्वास ठेवून नगराध्यक्ष बनवलं आहे. माझ्या कारकिर्दीत मी जे प्रयत्न मला जे करायचे आहेत रेल्वे संदर्भात, तुमचे नक्कीच प्रश्न सोडवेन पुढील 5 वर्षात. मी असं म्हणत नाही की 5 वर्ष लावेन, पण माझा पाठपुरावा सतत चालू आहे. थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला वेळ द्या. नक्कीच मी तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी बांधील आहे. एवढं आज तुम्हाला इथे सांगते.
तर आज सकाळी जी घटना घडली त्यामध्ये सदर महिलेचं नाव आहे चेतना चंद्रशेखर देवरुखकर. 28 वर्षीय अशी ही महिला होती आणि जुवेली या ठिकाणी राहत होती. बदलापूर जवळ जुवेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तिच्या लग्नाला आता 1 वर्ष जे आहे ते सुद्धा झालेलं नव्हतं असं सांगण्यात येते. तिचे हस्बंड दादर या ठिकाणी काम करत होते आणि बदलापूर ते ठाणे असा हा प्रवास होता. बदलापूरकरांनो, आज घडलेल्या घटनेमधून तुम्ही सुद्धा नक्कीच स्वतःची आणि कुटुंबाकडे बघून कृपा करून जो प्रवास आहे तो व्यवस्थित करा आणि कधीही चालती ट्रेन जी आहे ती पकडण्याचा प्रयत्न करू नका. बघत रहा आपले बदलापूर. आज आपल्यासोबत नगराध्यक्षा मॅडम होत्या रुचिताताई घोरपडे, ज्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की सुखद प्रवास करा, काळजी करू नका. जे काही तुमच्या समस्या असतील रेल्वे संदर्भात त्या पुढील काही दिवसांमध्ये, पुढील काही महिन्यांमध्ये जे आहे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद.